हक्क बजावलेला आहे आणि बारामतीतून ही महत्त्वाची आणि एक्सक्लुझिव्ह दृश्य सध्या साम टीव्हीवर शरद पवार हे आता मतदाराचा हक्क बजावण्यासाठी इथे दाखल झालेत आणि त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने त्यांचे कार्यकर्ते सुद्धा बारामतीकर इथे मतदान केंद्रावर आहेत, त्यांचं अभिवादन करतायत। आणि काही काळ या मतदान केंद्रावर शरद पवार आपल्या कार्यकर्त्यांची बातचीत करतानाची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य सध्या आपण साम टीव्हीवर पाहत आहात। बारामतीतली ही लढत अत्यंत महत्त्वाची आहे, कारण नणंद विरुद्ध भावजाई, सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी ही लढत पाहायला मिळते आणि त्यामुळेच बारामतीकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे। शरद पवार स्वतः शरद पवार हे मतदान केंद्रावर दाखल झालेले आहेत। माळेवाडी इथं मतदान केंद्रावरती शरद पवार, सुप्रिया सुळे, प्रतिभा पवार हे मतदानासाठी आल्याचं आपण पाहतोय। आताच्या घडीची महत्त्वाची आणि एक्सक्लुझिव्ह दृश्य ही साम टीव्हीवर आहे आणि आपण पाहतोय मतदानासाठी काही काळ तिथे रांगही लागलेली आहे आणि अशा ह्याच्यात स्वतः शरद पवार हे इतर मतदारांसोबत बातचीत सुद्धा करतायत। काही कार्यकर्ते सुद्धा, समर्थकही या ठिकाणी या मतदान केंद्रावर दाखल झालेले आहेत आणि 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा शरद पवार आज संपूर्ण कार्यकर्त्यांसोबत इथे बातचीत करताना आपण पाहायला मिळत आहे। साम टीव्हीवर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत बारामतीतून शरद पवार मतदान केंद्रावर दाखल झालेत। गेल्या काही काळापासून मुंबईमध्ये शरद पवार यांचं मतदान असायचं, मात्र यावेळी बारामतीतून शरद पवार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत आणि बारामतीतील ही काटेकी टक्कर इथे शरद पवार आणि अजित पवार या दोघांचीही प्रतिष्ठा पडायला लागलेली आहे, कारण सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार एकाच कुटुंबातील 2 व्यक्ती आता एकमेकांच्या समोर उभे आहेत। आणि ज्याप्रमाणे आपण दृश्यामध्ये सध्या पाहतोय, अगदी सर्वसामान्यांसोबत रांगेमध्ये उभं राहूनच शरद पवार हे आपला मतदानासाठी निघालेले आहेत। खरं तर अनेक कार्यकर्ते त्यांना म्हणतात की आपण मतदानासाठी पुढे व्हावं, मात्र त्यांनी यासाठी नकार दिल्याचं सुद्धा या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय। सकाळची वेळ, ऊन हे नंतर प्रचंड वाढतं 9 वाजल्यानंतर, त्यामुळे अनेक मतदार हे खरं तर सकाळच्याच वेळेमध्ये मतदानासाठी येत असतात आणि आपण पाहतोय मतदानासाठी अनेकांनी खरं रांग लावलेली आहे, मात्र याच रांगेमध्ये स्वतः शरद पवार उभे आहेत आणि मी या रांगेतूनच मतदान करणार अशा पद्धतीने कुठेतरी त्यांनी आपलं म्हणणं मांडल्याचंही आपण इथे पाहतोय। आणि आता थोड्याच वेळात शरद पवार आपला मतदानाचा हक्क बारामतीतील माळेवाडी या मतदान केंद्रातून बजावणार आहेत। आताच्या घडीची सर्वात मोठी दृश्य आणि एक्सक्लुझिव्ह साम टीव्हीवर आणि याच महत्त्वाच्या घटनेसंदर्भात अधिकचे अपडेट घेऊन आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडनं। अक्षय, स्वतः शरद पवार आणि सुप्रिया सुळे, प्रतिभा पवार आता मतदानासाठी दाखल झाले। नक्कीच आपल्याला माहिती आहे की बारामतीत यंदा शरद पवार यांचं मतदान असल्यामुळे शरद पवार हे माळेगावमध्ये असलेल्या एका मतदान केंद्रावर आलेले आहेत। या ठिकाणी आपण जर बघितलं तर शरद पवार यांचं साधेपणाचं एक उदाहरण जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। कुठलाही नियम न मोडता, कुठलाही प्रोटोकॉल न मोडता ते लाईनमध्ये स्वतः थांबलेले आहेत। माध्यमांचा मोठा गराडा आहे, कॅमेऱ्यांचा मोठा गराडा आहे, मात्र सामान्य माणसाप्रमाणे ते आमची एका लाईनमध्ये थांबले आहेत। जोपर्यंत त्यांचा नंबर येत नाही तोपर्यंत ते लाईनमध्ये असलेल्या कुठल्याही नागरिकांना सुद्धा किंवा त्रास देत नाहीयेत। याचा साधेपणाचं तर एक उदाहरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। राष्ट्रवादीच्या सुट्टीनंतर खरं तर शरद पवारांचं मतदान बारामतीत सुद्धा एक मोठा खरं तर एक मोठा गोष्ट मानावी लागेल, कारण हा एक संदेश शरद पवार हे देऊ इच्छितात का देखील आता उपस्थित होऊ लागलेला आहे। आज सकाळी रोहित पवार यांनी मुंबईमध्ये जाऊन त्यांचं मतदान केलं होतं, त्यांचे कुटुंबीय त्यांच्यासोबत होते आणि आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 8:30 ते 9 वाजता शरद पवार यांची जी नियोजित वेळ ठरली होती त्या वेळेत देखील शरद पवार या ठिकाणी आलेले आहेत। 2 दिवसांपूर्वी शरद पवार यांची तब्येत जी आहे ती अत्यवस्थ होती, मात्र आज आपण जर बघितलं तर ते गाडी विकरून स्वतः चालत या मतदान केंद्रावर आलेले आहेत आणि जेव्हा ते या ठिकाणी आले तेव्हा इथले जे स्थानिक महिला होत्या त्यांनी देखील औषण केलेलं आहे। या ठिकाणी आपण जर बघितलं तर मोठी गर्दी या मतदान केंद्रावर झाली आहे। काही वेळात शरद पवार जे आहे ते त्यांचा मतदानाचा हक्क बजावतील आणि बाहेर माध्यमांना बोटाला जी शाई लागली आहे त्याचा प्रयत्न जो आहे तो माध्यमांकडनं प्रयत्न चालू आहे। पण आपण जर बघितलं तर संपूर्ण गर्दी जी आहे या मतदान केंद्रावर आपल्याला पाहायला मिळते, ती मात्र सगळ्या सामान्य नागरिकांप्रमाणे शरद पवार या लाईनमध्ये थांबून मतदान करतानाचं एक वेगळं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि संपूर्ण बारामती शहरात याच उदाहरणाचा काही एक मोठा फरक पडतो का हे देखील आपल्याला पाहणं होतं। तर काही शरद पवार हे आता मतदानाचा हक्क बजावणार आहेत।
शरद पवार आणि सुप्रिया सुळे आता थोड्याच वेळात आपल्या मतदाराचा हक्क सुद्धा बजावतायत. खरं तर अक्षय, बारामतीची लढत जिच्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेले आणि स्वतः शरद पवार सुप्रिया सुळेंसाठी मैदानात उतरले होते. जोरदार त्यांनी प्रचार सुद्धा सुरू केला होता. नक्कीच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की राष्ट्रवादीच्या फुटीनंतर त्यानंतर शरद पवार यांनी एक